ला दरवर्षी तुम्ही येत असता, काय सांगाल आज काय साकडं घेऊन आलाय? काय साकडं एवढंच की सगळ्यांनी बंधू भावनेने राहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते फक्त मनात धरून चालणार नाही, ते आचरणात आणले पाहिजे. तरच हे संपूर्ण हा देश, या देशाची जी परंपरा आहे ती अबाधित राहणार. प्रत्येकजण कोण ना कोणतरी काहीतरी बोलतोय ह्याच्यापेक्षा संपूर्ण या देशाला अखंड ठेवायचं असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना जी आहे ती अबाधित राहिली पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण बोलतो, कोण प्रत्येकाचे 5 बोटं जसे एकसारखे नसतात तसं प्रत्येकाचे विचार वेगळे जरी असले तर प्रत्येकाने कोणी पण असते हे पक्षपेक्षा बाजूला ठेवा, प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे. का तर जर आपल्याला संपूर्ण जातीमध्ये तेढ निर्माण करायचं नसेल तर प्रत्येकाने स्वाभाविकपणे स्वतःच्या अंतःकरणातनं बोललं पाहिजे की कसं हे झालं पाहिजे. राजकारणचा भाग नंतरचा. मी राजकारण कधी केलं नाही, करणार पण नाही. आज आलो आहे बगाडाच्या दर्शनाकरता. ही आमची परंपरा आहे, परंपरा टिकली पाहिजे एवढ्यासाठी. आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्याला सांगतो की प्रत्येक कुठल्याही जाती धर्मातला माणूस असेल त्यांचा अभिमान या धर्माच्या बाबतीत असणं रास्त आहे. पण शेवटी काय, कुठला धर्म असं म्हणत नाही की असं करा तसं करा तसं करा. एंड कुठं होतं? वर होतं. श्वास कधी थांबल कोणी सांगू शकत नाही. आणि त्यामुळं जेवढं काय आपल्याला ह्या आयुष्यामध्ये लोकांच्या हिताचं, लोकांना एकत्रित करण्याचं जे काय करता येईल तेवढं आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. महाराजसाहेब, तुम्ही दर्शन घेताना भाजपनं तुम्हाला फसवू नये अशी तुम्ही विनंती करणार आहे का देवाला आता? कारण का आता बघतोय सगळ्यांच्या तिकटी जाहीर होत आहेत, सगळं होतंय. अद्यापर्यंत राजघराण्याला अजूनपर्यंत लांब ठेवलेलं आहे. एक लक्षात घ्या, बगाडाचा विषय राजकारण आणू नका. फसवा फसवी, मला वाटतं पिक्चर होता ना फसवा फसवी, तो बघा. आणि मग त्याच्यानं महाराजसाहेब, शरद पवारांनी काल तुमची स्टाईल केली आहे कॉलर उडवायची साताऱ्यात येऊन. पवार साहेब आहेत ते. तुमची स्टाईल मारली आहे. आता काय माझी स्टाईल म्हणजे काय, तर मी काय करणार? शिवेंद्ररावच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही पोस्ट केली महाराज साहेब. पोस्ट आज केली काय भेट वगैरे घेणार की नाही? हो केली. भाव आहे माझा, करणार. चल. महाराजसाहेब, बाबांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही दिल्यात का? तुम्ही पोस्टर मधून दिलेत? इथनं झालं की त्याच्या घरी जाऊन त्याला बुके देणार. भाव आहे. फक्त एकच आहे, मापक आपण एक केक तरी नाही दिलं तर हिसकून घेणार केक. मी स्वतःच केक घेऊन जाणार. ओके ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.